लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। जिल्ह्यात चालू असलेले अवैध धंदे तसेच रेती माफिया यांच्या विरुद्ध 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाने पोलीस अधीक्षक गुरुवारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून कारवाई न केल्यास शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी दिला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी मोडीत काढून महसूल कर्मचारी आणि नागरिकांचे मनोबल वाढवणे आणि मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आलेला असून गुटखा मटका जुगार वाळू तस्करी अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे। तसेच औंढा तालुक्यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असून महसूल कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांना भयभीत जीवन जगावे लागत आहे। येत्या 15 दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदनावर शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, शिवसेना नेते अजित मगर, लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर रमेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख उद्धवराव गायकवाड, उपजिल्हा प्रमुख जी.डी. मुळे, गणेश शिंदे, सोपान पाटील, शंकरराव घुगे, अब्दुल्ला पठाण, कैलास खिल्लारे, सखाराम उबाळे, भानुदास जाधव, आनंदराव जगताप, गणेश देशमुख, सभापती मारोतराव खांडेकर, नागुराव करंडे, बाळासाहेब गावंडे, पंढरीनाथ ढाले पाटील, उपतालुका प्रमुख रुपेश देशमुख, डॉक्टर चंद्रमुनी पाईकराव, चांदू पाटील भिसे, अमोल काळे, राजू संगेकर, बाबुराव सुकळकर, उत्तमराव उगले, नारायण काशीद, विलास जवादे, गजानन अवचार, किशन हमादे, सचिन पाटील, संतोष सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक आदींची उपस्थिती होती। आगामी दिवसासाठी SP साहेबांना भेटलो आणि कलेक्टर साहेबांशी पण आम्ही चर्चा केली। ज्या पद्धतीने औंढ्यामध्ये अवैधरित्या वाळू माफियाचा राज चालू आहे ते बघितलं असेल तर पण देतात की तिथं वाळू येऊ नका, त्या संदर्भामध्ये आम्ही साहेबांना भेटून सांगितलं। तर येणाऱ्या काळामध्ये असे प्रकारे घडले त्याची शिवसेना स्टाईलनं आम्ही तिथं आंदोलन करून त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या संदर्भात आम्ही साहेबांना सांगितलं। तसेच पीक कर्जाचा विषय बऱ्याचशा बँका पीक कर्ज शेतकऱ्याला देत नाही हे पण आम्ही विषय साहेबांना सांगितला। लाईटचा विषय आहे, सतत तुम्ही बघितला असेल 5-5, 10-10 मिनिटांना लाईट जाते। हिंगोली शहरातील मागं बघितलं 18 तास लाईट नव्हती, असाच प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत आहे हे पण आम्ही विषय साहेबांशी सांगितलं। चर्चा करून विषय मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू। शिक्षकाचे रिक्त पदाचा पण विषय आम्ही त्यामध्ये निवेदनाद्वारे दिला आहे, ते पण साहेबांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये तिथं शिक्षक रिक्त आहेत, ती जागा लवकर भरण्यात याव्या हे आम्ही साहेबांशी चर्चा केली। साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं। जर नाही ते असं जर काम आमचं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच सर्व शिवसैनिक पदाधिकारी आम्ही आहोत, आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।